तर नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही? आय होप की तुम्ही ठीक असाल. तर मी विक्रम बटवाल आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर सर्वप्रथम सगळ्यांना शुभ सकाळ. आणि आत्ता सकाळचे वाजले आहे 9:30 आणि बघूया आपण आज कुठले राईड आपल्याला मिळणार आहेत. तर चला आता जस्ट गाडी मी स्टार्ट केलेली आहे. आणि काल तुम्हाला मी दाखवलंच की इथून मी गेलो कल्याणमधून पिकअप केला टिटवाळ्याला, टिटवाळ्यावरून मग नवी मुंबई, पनवेल आणि पनवेलवरून अंबरनाथ असे 3-4 आपले लोकल राईड झालेले आहेत. आणि त्याचे रेट वगैरे सगळं तुम्हाला मी सांगितलेलं आहे. आणि बघूया आजची राईड आपल्याला कुठली मिळणार आहे आता जस्ट. आणि महत्त्वाचं म्हणजे ओलावाल्यांनी काल नोटिफिकेशन दिलं होतं, तर त्याच्याबद्दल एक मिनटं. ओलाने काल एक नोटिफिकेशन दिलं होतं की फॉर्म फिलअप करून द्या म्हणून. तर म्हणजे ज्या ज्या डिस्ट्रिक्टमध्ये जे लोक कामं करतात आहे त्यांनी फॉर्म फिलअप करून द्यायचं आहे. तर त्याच्यामध्ये एक असा आढळून आलं की आपलं मुंबई नावच त्यामध्ये दिसलं नाही मला. पुणे आहे, दिल्ली आहे, सर्व आहे. तुम्हाला मी दाखवतो, एक मिनिट. हे तुम्ही बघू शकता जर तुम्हाला व्यवस्थित दिसत असेल तर इथे काय दिलेलं आहे, फिल सर्वे भरे फीडबॅक. ओके, तर याच्यावरती आपण क्लिक केल्यानंतर तुम्हाला मी थोडंसं दाखवतो. तर हे आहे, बघू शकता तुम्ही. असं समोर ठेवतो म्हणजे तुम्हाला व्यवस्थित दिसेल. तर हा आहे फिल सर्वे फीडबॅक. तर त्यांचा सर्वे चालू आहे. आणि याच्यावरती क्लिक केल्यानंतर फिल फॉर्मवरती क्लिक केल्यानंतर तर ऑप्शन असं येतं आहे याच्यामध्ये, आप किस शहर से हो, विच सिटी आर यू फ्रॉम. आणि कन्नडमध्ये दिलेलं आहे. त्याच्यामध्ये हिंदी भाषा आणि कन्नड भाषेचा त्यांनी उपयोग केलेला, ठीक आहे. आणि इंग्लिश भाषा आहे. विच सिटी आर यू फ्रॉम, म्हणजे आप किस शहर से हो. आणि त्याच्यामध्ये बघा, तुम्ही जर बघत असाल ना, ऑप्शन बघा काय दिलेलं आहे. थांबा तुम्हाला मी व्यवस्थित दाखवतो म्हणजे तुम्हाला समजेल. हे बघा, विच सिटी आर यू फ्रॉम, आप किस शहर से हो. आणि कन्नडमध्ये दिलेलं आहे, त्याचं ट्रान्सलेट केलेलं आहे खाली. तर याच्यामध्ये ऑप्शन बघा काय दिलेले: अहमदाबाद, बँगलोर, चेन्नई, दिल्ली, हैदराबाद, जयपूर, कोलकाता, लखनौ, पुणे. बरं, हे सर्व दिलेले, पण आपल्या महाराष्ट्रामधले फक्त पुणेच नाव फक्त यामध्ये दिसून येत आहे. मुंबई झालं किंवा नागपूर झालं, इतर जे महाराष्ट्रातले विभाग आहे, प्रांत आहे, तर त्याचं ऑप्शन तर काही याच्यामध्ये दिसत नाही आहे आपल्याला. आणि ते वारंवार ते नोटिफिकेशन पाठवतात. हे असे बघा, डीलर ओला पार्टनर, वी विश टू अंडरस्टँड मोर अबाउट युअर एक्सपिरियन्स विथ ओला. प्लीज हेल्प प्रोव्हाइड युअर फीडबॅक बाय फिलिंग दिस फॉर्म. तर म्हणजे तुमच्याबद्दल, ओलाबद्दल, ओलामध्ये तुमचा काय अनुभव आहे हे तुम्हाला त्या फॉर्ममध्ये फिलअप करायचं आहे. तर याच्यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो, एक खरंच हसण्यासारखी गोष्ट आहे. याच्यावरती बघा, गुगल क्रोमवरती आपण जर गेलो तर विच सिटी आर यू फ्रॉम लिहिलेले, आप किस शहर से हो. अहमदाबाद, बँगलोर, चेन्नई, दिल्ली, हैदराबाद, जयपूर, कोलकाता, लखनौ, पुणे.
या एवढ्या सिट्या फक्त दिलेल्या आहे का? एवढ्या सिट्यामध्ये फक्त ओला चालते का? हा प्रश्न मला ओलावाल्यांना करायचा आहे. आणि तुम्ही वारंवार ही नोटिफिकेशन तुम्ही पाठवताय का तुम्हाला फॉर्म फिलअप करायचा आहे, तर त्याच्यामध्ये कृपया तुम्ही तुमचा अनुभव शेअर करा. तर आपण आपला अनुभव शेअर करण्यासाठी जर त्या ऑप्शनमध्ये गेल्यानंतर जर आपल्याला ते ऑप्शनच भेटत नाही सिटीमधलं, पुणेचं नाव आपण बघितलं आहे, पुणे सिटीचा नाव आहे, पण मुंबई झालं, नागपूर झालं, अजून इतर विभाग झाले, भरपूर सारे विभाग आहे. तर ऑप्शन द्या ना तुम्ही, तर मग पुढचा व्यक्ती फॉर्म फिलअप करू शकतो ना. तर हे असं आहे. ठीक आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांनी ते आता मेंबरशिप चालू केलेली आहे. ती एक गोष्ट काय समजत नाही मला की सॉरी प्लॅन चालू केलेला आहे त्यांनी. एक मिनिट मला दाखवतो. इन्सेटिव्ह तर अजून काही आपल्याला मिळालेलं नाही आहे. हां आता अजूनपर्यंत प्लॅटफॉर्म फी बघा 149 रुपये मायनस करते ओलावाले. जर तुम्हाला दिसत असेल तर बघा, एकदम 149 रुपये मायनस केलेला प्लॅटफॉर्म, आणि रोज करते, डेली करतात तिथे. आणि सबस्क्रिप्शन फी 139 रुपये. काही गोष्टी आहेत, सॉरी. आणि अजून एक नोटिफिकेशन आली होती, प्रिय पार्टनर एअरपोर्ट पिकअप के लिए जरुरी सूचना. हे सगळ्यांनी लक्षात ठेवा. हे बघा, हे सुद्धा नोटिफिकेशन आपल्याला 3 दिवसापूर्वी आली होती, 2 ते 3 दिवसापूर्वी आली होती. तर ते सुद्धा मी तुम्हाला रीड करून दाखवतो आहे. एयरपोर्ट पिकअप के लिए जरूरी सूचना. प्रिय पार्टनर, हमें ऐसे रिपोर्ट्स मिली है कि कुछ ड्राइवर एयरपोर्ट पर कस्टमर से अतिरिक्त किराया या पार्किंग चार्ज मांग रहे हैं. कृपया ध्यान दें, किसी भी प्रकार का अतिरिक्त किराया मांगना सख्त मना है. यदि आप ऐसा करते हुए पाए गए तो आपको तुरंत ऑफरोड कर दिया जाएगा, भले ही पहली बार ही क्यों ना हो. बघा मित्रांनो, आता यांचे टर्म्स आणि आपण कंडिशन बोलतो ना, ते काय आहे ते तुम्हाला मी रीड करून दाखवतो. आणि पाऊस पण आता खूप जोरात आलेला आहे. मी निघायच्या टायमालाच पावसाची वारी चालू होती. आणि तिसरं दिलं आहे, बार बार ऐसा करने पर प्लेटफॉर्म से परमानेंट रूप से हटा दिया जाएगा. आइए मिलकर सभी कस्टमर को एक सहज और भरोसेमंद सर्विस दे, आपके सहयोग की अपेक्षा है. तर हे ओलावाल्यांनी नोटिफिकेशन 2-3 दिवसापूर्वीपासूनच ते वारंवार देत आहे. तर तुम्हाला मी हे दाखवलं आहे. आणि सबस्क्रिप्शन प्लान तुम्हाला मी दाखवतो. म्हणजे अनलिमिटेड 1 दिवसाचा जर तुम्ही घेता असाल ना, तर 139 रुपये तुम्हाला पे करावं लागेल. अनलिमिटेड तुम्हाला राईड पडत जाईल 1 दिवसासाठी. 3 दिवसासाठी अनलिमिटेड आहे ते 375 रुपये, म्हणजे 3 दिवसाचे 375 रुपये. आणि 7 दिवसाचे 699, म्हणजे 700 रुपये पकडून चला. 15 दिवसाचे 1199, म्हणजे 1200 रुपये पकडून चला. 30 दिवसाचे 1999 रुपये. तर हे असे काही प्लान आहे. तर हा प्लान तुम्ही घेत असाल तर तुम्हाला वारंवार राईड येत जाईल, म्हणजे कंटिन्यू राईड येत जाईल. तर असं आहे. तर आता आपण लॉग इन करून बघूया. बघूया आता आपण ओला चालू लॉग इन करू.
तर लॉग इन केल्यानंतर हे ऑप्शन येतं, सेट युअर करंट लोकेशन ॲज अ गो टू ॲड्रेस. तर आपण हे डिसमिस करू. आता आपण ऑन ड्युटी आलेलो आहोत आणि पहिली राईड आपल्याला मिळाली आहे टिटवाळाची झोपा, शिवाजी पल्ले काटे मानवलीपासून 438. कालचीच आहे मला वाटतं, कालची बुकिंग आहे ही. मी टिटवाळ्याला आपण गेलो होतो, तिथे आतमध्ये एक शाळा आहे. तर ते मला वाटतं ते मॅडम होत्या शाळेतल्या आणि त्यांना आपण तिथं ड्रॉप केलं होतं सुरुवातीलाच. आणि रॅपिडो जर तुम्ही बघत असाल ना, तर रॅपिडोवाल्यांनी पण आता काय सिस्टीम केलेली आहे तुम्हाला मी दाखवतो की तुम्ही रिचार्ज मारायचं आहे. म्हणजे तुमचं प्लॅन आहे, करंट प्लॅन आणि तुमचं पुढचं प्लॅन जे काय आहे तर त्यांनी ती अशी लिस्ट दिलेली आहे. एक मिनटं. तर रॅपिडोवाल्यांचं ठीक आहे, 500 बुकिंग तुम्हाला मिळणार. कालच मी केलं 39 रुपयाचा, 365 दिवस तुम्ही बघू शकता. मग तुम्हाला व्यवस्थित दाखवतो मी तुम्हाला समजेल. हे बघू शकता तुम्ही, तुमचा करंट प्लॅन 19/6/2035 तारखेला 4:05 संध्याकाळी. आणि तुमचा पुढे प्लॅन 39 रुपयाचं मी काल केलं होतं, 365 दिवस. सॉरी 46 रुपयाचं, 46 रुपये मी देय केलं त्यांना. आणि हे 500 रुपयाची बुकिंग, 365 दिवस 39 रुपये. आणि त्यांचे नियम आणि अटी तुम्ही बघू शकता. प्लॅन खरेदीवर GST आकारणी केली जाईल. एकदा प्लॅन खरेदी केल्यानंतर रिफंड दिला जाणार नाही. ॲक्टिव्ह रिचार्ज प्लॅन असेपर्यंत कॅप्टन ऑर्डर स्वीकारू शकणार नाही. प्लॅन केवळ कॅब प्रीमियम आणि कॅब इकॉनॉमीसाठीच ॲक्टिव्ह आहे. तर बघा, हे मित्रांनो लक्षात घ्या, प्लॅन केवळ कॅब प्रीमियम आणि कॅब इकॉनॉमी म्हणजे हे दोघांसाठी पण आहे. म्हणजे जे मिनी कार आहे आणि जे मोठे आहे 7 सीटरच्या त्यांच्यासाठी ते याच्यामध्ये येतं, एक प्रीमियममध्ये येतं. सर्व प्लॅनसाठी कालबाह्यता तारीख लागू. तर हे असं आहे. आणि 9,775 सेव्ह केलेले कमिशन आत्तापर्यंत. आणि काल मित्रांनो मला आहे ना याच्यामध्ये रॅपिडोमध्ये मला ॲक्च्युली काही समजत नाही. आत्तापर्यंत सर्व ऑर्डर जर आपण क्लिक केलं तर महिनाभराची जर आपण ऑर्डर बघितली तर हे 12 ऑर्डर पूर्ण करा तेव्हा 2,743 रुपये तुम्हाला मिळेल असं यामध्ये दिलेलं आहे का, हे मला प्लीज कमेंटमध्ये मला कळवा, कमेंटमध्ये मला सांगा. आणि अजून वॉलेटवरती मी ट्रान्सफर केलं. काल वॉलेट ट्रान्सफर बाकी 6. अच्छा, मग 6 ट्रान्सफर बाकी आहे. आणि कालचं आपण केलं ते 0 अमाऊंट. मग काल म्हणजे किती, काहीतरी 370 रुपये काहीतरी मी बँकेमध्ये ट्रान्सफर केले. आणि आता 0 बॅलन्स आहे. हे सर्व गोष्टी ना मी तुम्हाला का दाखवतोय, कारण हे आम्ही आता या क्षेत्रामध्ये आम्ही नवीनच आहे. आणि तुम्हाला जर काही आयडिया असेल, काही माहिती असेल तर प्लीज कमेंटमध्ये तुम्ही शेअर करा. आणि बाकीचं आहे माइल्स बोनस म्हणजे काय हे मला समजलं नाही. रॅपिडोवर बोनसची कमाई करा. अच्छा, म्हणजे तुम्ही जे काय ट्रिप मारताय त्याच्यावरती हे बघा, 1,000 पर्यंत कमवा 15 राईड्स पूर्ण करण्याद्वारे. कॅब प्रीमियम गोरेगावची आलेली आहे, ती पण कट झाली बघा, कोणीतरी उचलली. ठीक आहे, कुठं आलो होतो आपण. 4 राईड पूर्ण करा तेव्हा 160 रुपये तुम्हाला मिळेल. 7 राईड पूर्ण केले तर 140 रुपये. 10 राईड पूर्ण केले ते 200 रुपये. 12 राईड पूर्ण केले तर 200 रुपये. आणि 15 राईड पूर्ण केले तर 300 रुपये. हे असं रॅपिडोवाल्यांचं आहे.
आणि नियम आणि अटी तुम्ही जर बघत असाल तर दिलेल्या वेळेत स्वीकार केलेल्या राईट्सचाच विचार केला जाईल. जर तुम्ही कोणत्याही फ्रॉडमध्ये सहभागी असल्यास तुम्हाला माइल्स बोनस मिळणार नाही. त्यासोबतच तुम्हाला दंडही केला जाईल. रॅपिडोकडे कोणत्याही वेळी माइल्स बोनसमध्ये बदल करण्याचा अधिकार आहे. ओके, तर हे सर्व कॅब प्रीमियम्स साठी आहे. 15 राईड पूर्ण करा आणि मग तुम्हाला वरचे कमिशन तुम्हाला भेटेल. ओके, तर आपण रॅपिडो पण चालू करून बघूया आपण आपल्याला कुठली राईड येते आहे. ऑर्डरसाठी प्रतीक्षा. गोरेगावची आली होती मित्रांनो, पण कसं आहे माहिती आहे का, घ्यायला काय हरकत नाही. पण आता मुंबईमध्ये जर घुसलं ना तर निघता येत नाही, कारण खूप मुश्किल आहे. इतके ट्रॅफिक असते, इतकी गर्दी असते की तिथेच जवळजवळ 2-2.5 तास त्या ठिकाणी निघून जातात. कारण मुंबईमध्ये पोल्युशन खूप जास्त आहे. आणि नवी मुंबईमध्ये जर बघत असाल तर खूप म्हणजे एरिया पण चांगला आहे आणि रस्ते पण चांगले आणि जास्त वर्दळ नसती लोकांची नवी मुंबईमध्ये. त्याच्यामुळं कसं पटापट आपल्याला ट्रिप मारता येतात. तर मित्रांनो, आता आपल्याला ट्रिप भेटली होती ओलावरती. कल्याणीशला वालधुनी म्हणून आहे, नांदिवली वालधुनी असं आलं होतं. आता मला एक गोष्ट समजत नाही, वालधुनी आहे विठ्ठलवाडी बाजूला, म्हणजे आपण कल्याण स्टेशनला जातो त्या बाजूला, आणि नांदिवली आहे श्रीमंगळ रोडला. आता जवळजवळ ह्या दोघांमध्ये अंतर कितीतरी किलोमीटरचा फरक आहे. हे प्रॉपर ओलावाले ॲड्रेससुद्धा नीट देते नाही, तर काय समजत नाही ॲक्च्युली कुठला ॲड्रेस कुठे येते. प्रॉपर ॲड्रेस दिला ना माणूस त्या लोकेशनपर्यंत माणूस पोचतो आणि कस्टमरला पिकअप करतो. नाही तर मग गोल मॅपवाले गोल आपलं फिरवतात, इकडून जा तिकडून जा. म्हणजे जे जवळपास लोकेशन असेल ना, तो असं फिरून तुम्हाला सांगणार का बाबा असं तुम्ही फिरून जा आणि त्या लोकेशनपर्यंत पोचा. असं पण होतं. म्हणजे आतापर्यंतचे जे आहे 10-12 दिवस मी ओला रॅपिडो करतोय, त्या अनुभवानुसार मी तुम्हाला शेअर करतोय. आणि आज सकाळपासून मित्रांनो आहे ना, न्यूजला येते आज भारत बंद आहे, भारत बंद आहे. पण मला तर सगळीकडे चालूच दिसतंय. सगळं किराणा चालू आहे, सर्व चालू आहे, दुकानं चालू आहे, आणि भारत बंद आहे. नेमकं म्हणजे काय बंद आहे मला हेच काय समजत नाही. सकाळपासून मी न्यूजला तेच हेडलाईन बघतोय, आज भारत बंद आहे. ठीक आहे, आपला ओला रॅपिडो चालू ठेवा. उबेर तर मी चालू करत नाही, ॲप घेतलंच नाही, कारण सर्वीकडे उबेरचं नाव खराब झालेलं आहे मुंबईपासून दिल्लीपर्यंत. तर आता आपण ओला आणि रॅपिडो चालू करतोय, चालू केलेला आहे बघा अजूनपर्यंत. आता एक भेटलेली नांदिवली गाव ती भोईवाडा, 113 रुपये. 3 किलोमीटर आहे, फक्त 10 मिनटं. 5 किलोमीटर. ओके, चला घेतो मी. घेऊ का नको घेऊ? 113 रुपये आहे फक्त. आता हे ओला चालू आहे आणि रॅपिडो देखील चालू आहे. आता याच्यामध्ये आपण बघूया ट्रिप कुठली आपल्याला लागतीये.
तर दोन्ही पण ॲप आपण चालू ठेवतोय. जो आपल्याला पटेल आहे बघा, 108 रुपये, शिवाजी कॉलनी ते चिंचपडा गाव, पिसवली विलेज. चला घेऊया आपण. 118 आहे आणि शिवाजी कॉलनी एकदम जवळच आहे. हे बघा, ह्या लोकेशनवरती आपण जर क्लिक केलं तर आपल्याला समजेल. 5 मिनटं आहे, 1.3 किलोमीटर. 5 मिनटामध्ये फक्त पोहोचल बघा आपण. तर चला मित्रांनो, जास्त वेळ न घालवता आपण जाऊया. आणि कसा जवळपासच आहे, पिकअप ड्रॉप भले कुठेही असू द्या, पण पिकअप आपल्या जवळ आहे हे महत्त्वाचं आहे. आणि तोच पिकअप तुम्ही उचलत जा, तिथून सुरुवात करत जा. तर चला. तर मित्रांनो, आपली पहिली राईड कंप्लीट झालेली आहे आणि कल्याणपूर्वमध्येच होती. कल्याणपूर्वमध्ये कोळशेवाडीमधून होती आणि तिथून श्रीमलंगड रोड. तर 170 रुपये रेट होता. ठीकठाक आहे, चांगलं आहे, कारण जवळच आहे, काही जास्त काय किलोमीटर वगैरे नाही. तुम्हाला मी दाखवतो. हे बघा, फर्स्ट अर्निंग हिस्ट्रीमध्ये जर तुम्ही जाल ना तर तुम्हाला कळेल. आजची या बघा, फेरकले 3.4 किलोमीटर, फक्त 19 मिनटं पण लागले नाही. 170 रुपये, 108 रुपये पकडा. तर 108 रुपये आपल्याला मिळाले. आता पुढची राईड आपण बघूया. आणि मायनस पण लगेच 124 रुपये झाले. ट्रिप बॅलन्स -6.30. ओके. 10:12ला पिकअप केलं आणि 10:31ला ड्रॉप केलं. म्हणजे किती मिनटाचा फरक होता बघा. जर एरिया तुम्हाला माहिती असेल ना तर तुम्ही मधून पण शॉर्टकटने घेऊ शकता, काही हरकत नाही आहे. 118 रुपये झालेले आहे. आता पुढची राईड आपण बघूया कुठली येते आपल्याला. तर आपल्याला राईड भेटलेली आहे, बघू शकता तुम्ही. रोड द्वारलीपाडा, विठ्ठलवाडी. आता विठ्ठलवाडी बघा कुठे, आणि द्वारलीपाडा. द्वारली म्हणजे इथं पुढे गेल्यावरती द्वारली आहे. निगडीशी आपण चालू करूया ॲप. पुढे 8 मिनटाच्याच अंतरावरती अंबरनाथ रोडला आपल्याला ट्रिप भेटलेली आहे. तर चला निघूया. 2.2 किलोमीटर आहे. तर त्या ठिकाणी यांना मी ड्रॉप केलेलं आहे. तर हे देखील आता आपले नवीन सबस्क्रायबर झालेले आहे. तर खूप खूप धन्यवाद, आपले आभार आहे. तर कसा वाटला तुम्हाला अनुभव, एक्सपीरियंस बताइए थोड़ा अपना. बहुत बढ़िया है और इनसे बात करके भी बहुत अच्छा लगा. बहुत अच्छे आदमी है. तर कसं आहे मित्रांनो, जसं तुम्ही तर बघूया आता पुढची ट्रिप आपल्याला कुठली मिळणार आहे. तर त्यांना बघा, या ठिकाणी मी ड्रॉप केलेलं आहे. हे आहे शिवमंदिर परिसर अंबरनाथ. आतमध्ये गेल्यानंतर हे बघा, हे समोरच शिवमंदिर आहे. तर तुम्हाला कधी वेळ असेल तर तुम्ही देखील या ठिकाणी विजिट करू शकता. खूप फेमस आहे अंबरनाथचं शिवमंदिर. तर चला बघूया. तर ही फॅमिली आहे बघा यांची. तर पाठीमागं बघा छोटी. नाव काय छोटी तुझं? सोना. आणि पाठीमागची ती मोना. तर सोना, मोना. तर असे नावं आहेत त्यांची छोटेले. हाय करो छोटी, हाय कर. असं करो. लपती ती, लाजती आहे. आणि पाठीमागं बघा ती एक बुड्या मारती आहे. तर चला, खूप धन्यवाद. तर बघू शकता 10:48ला आपण पिकअप केलं द्वारली पाड्यावरून कल्याणपूर्व. आपण अंबरनाथला शिवमंदिर या ठिकाणी आलो आहे. 142 7.2 किलोमीटर, म्हणजे 7 किलोमीटर पकडा. 26 मिनटं लागले. 142.43, म्हणजे 142 रुपये आपल्याला, 142ची आपल्याला ट्रिप मिळाली होती. आता पुढची बघूया आपण. कैलाश कॉलनी, यशवंत कॉलनी, 106 रुपये. 5 किलोमीटर आहे बघा डिस्टन्स बघा.
तर मित्रांनो, मलंगड फान्सी पाडा म्हणून MIDC ॲडिशनल MIDC अंबरनाथ. तर इथून आपण पिकअप करणार आहे आणि भिवंडी या ठिकाणी जाणार वालला. तर 600 रुपये आपल्याला मिळतात आहे. तर चला निघूया फटाफट. ते एक्झिट नेव्हिगेशन सारखं येत असतं. तर 11 मिनटं लागणार आहे. 3.3 किलोमीटर आहे. तर चला फटाफट. तर मित्रांनो, शिव मंदिरपासून आपल्याला ट्रिप भेटली होती अंबरनाथ MIDCतूनच. तर त्यांना जायचं होतं भिवंडीला. तर 600 रुपयाची आय थिंक असे 720-30 काहीतरी रुपयाची होती. तर त्यांनी बघा आता या मेन स्पॉटला आल्यानंतर त्यांनी ना एंड टायमाला कॅन्सल केली. आता खडकपाड्याचे आले 185 रुपये. ठीक आहे, चला मी ॲक्सेप्ट करतो आहे. काम कल्याणवरून आपल्याला भरपूर ट्रिप आपल्याला मिळेल. तर रवींद्र किराणा जनरल स्टोअर, शिवाजीनगर, अंबरनाथ. आता इथून उचलतो मी ट्रिप आपल्या कल्याण वेस्टला, खडकपाडा या साईडला आपल्याला जायचं आहे. ड्रॉप आहे. तर चला मित्रांनो, आता इथून पण 3 किलोमीटर आपल्याला वापस जायचं आहे. तर कधी कधी कस्टमर लोक पण आहे ना मेन स्पॉटला पोचल्यानंतरच ट्रिप कॅन्सल करतात. तर असं करत नका जाऊ. अगोदर विचार करत जा आणि त्याच्यानंतरच कॅन्सल करत जा. तर चला. तर मित्रांनो, आता मी घाटकोपरमध्ये आहे आणि आता मला एक ट्रिप पडली होती. रितेश जाधव त्यांचं नाव आहे कस्टमरचं. आणि जे लोकेशन त्यांनी दिलेलं आहे ना, आता तुम्ही बघू शकता इथं जे लोकेशन दिलेलं आहे, इकरा स्कूल अँड मक्तब, साकीनाका सफेद पूल, साकीनाका गुप्ता पेट्रोल पंप, राजावाडी, महेश्वर. तर आता मी ज्या ठिकाणी आहे ते आहे राजावाडी लेन नंबर 1 मध्ये. मी आता जस्ट आपण गाडी बाजूला पार्किंग केलेली आणि लोकेशन मला इथलंच दाखवलेलं आहे. तर मी आता एका व्यक्तीला विचारलं. तर ती व्यक्ती म्हणती ते इथे ना हे ती साकी नाक्याला आहे. त्या म्हणजे खूप लांब आहे या इथून. तर एक गोष्ट मला कळत नाही, कस्टमर जेव्हा बुकिंग करतो त्या टायमाला कुठल्या धुंदीमध्ये बुकिंग करतो मला तेच काही समजत नाही. बरं, तिथलं त्यांचं करंट लोकेशन काय ते सुद्धा त्यांना माहिती नाही. अशी अवस्था आहे. आता मी एवढं वैतागलो आहे कारण माझे 2 राऊंड झालेले आणि मी त्याच ठिकाणी येतो आहे. राजावाडी घाटकोपरमधली राजावाडी गल्लीमध्ये मी आता बघा इथे ही जी गल्ली दिसते ना, ही राजावाडीची गल्ली आहे. आणि इथला लोकेशन आपल्याला सांगतोय पिकअप घेण्यासाठी. आणि खरंच खूप हसण्यासारखं आहे. आता काय बोला. आणि त्यांना मी कॉल करतोय, वारंवार बिझी कॉल येतोय. ॲक्च्युली हा कस्टमर खरा आहे की नाही आहे ते पण समजत नाही. आता किती वेळ झालेला आहे त्या कस्टमरने सुद्धा मला कॉल केलेला नाही. मीच त्यांना उलट कॉल करतोय. जवळजवळ 5 ते 6 वेळा कॉल झालेला पण कॉल लागतच नाही त्यांचा. मी असे फ्रॉड पण असतात, असे फ्रॉडगिरी करतात. आणि काहीकांना काय आनंद वाटतो मला तेच समजत नाही. ओला बुकिंग करता, त्याच्यानंतर त्या लोकेशनवरती ड्रायव्हर पोचल्यानंतर डायरेक्ट बुकिंग कॅन्सल करून टाकतात. म्हणतात नाही सॉरी आम्हाला त्यांचं प्लॅनिंग वेगळाच मग चेंज होऊन जातो. किंवा विचार त्यांचे वेगळेच, म्हणजे त्यांच्या विचारावरती सगळा खेळ आहे. आणि आपला ड्रायव्हर बिचारा त्या लोकेशनवरती त्यांना पिकअप करण्यासाठी पोचत असतो. अशा घटना घडत असतात बघा या ठिकाणी. तर तुम्ही बघू शकता. तर मित्रांनो, आता वाजलेले आहेत रात्रीचे 9:45 झालेले आहे. सॉरी 10 वाजून 5 मिनटं होतं कमी आहे 10 वाजायला. आणि आजच्या दिवसभराची अर्निंग जर आपण बघितलं ओलावरती, रॅपिडो तर एक पण ॲक्च्युली राईडच येत नव्हत्या रॅपिडोच्या. तर ओलाची आपण अर्निंग बघूया आपण किती झालेलं आहे ते. तर 1553 रुपये झालेले आहेत 5 राईडचे. तर आपण 5 राईड मारलेले आहेत आणि झालेला आहे 1553 रुपये.
ठीक आहे, बघू शकता. तर 1553 रुपये झालेले आहेत 5 राईडचे. तर नेहमीपेक्षा थोडं कमी झालेलं आहे, काय हरकत नाही आहे. कारण रस्ते पण खूप खराब आहेत आणि त्याच्यामुळं पण गाडी चालवायला थोडा प्रॉब्लेम येतो. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला, तर नक्की व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. आणि आपण राईड सकाळपासून आता मी मुंबईला गेलो होतो घाटकोपरला. ॲक्च्युली घाटकोपरवरून आपल्याला राईड मिळतच नव्हती आणि काहीतरी 1 तासाने आपल्याला राईड मिळाली आंबिवली, ते पण फक्त 500 रुपये. तर घाटकोपर ते आंबिवली किती किलोमीटर प्रमाणे आता खूप कमी मिळालं त्या मानाने. तसं जर 700 रुपये भेटायला पाहिजे होते. तर ठीक आहे, काय हरकत आहे, कारण आपल्याला इकडे यायचंच होतं. तर मग आंबिवलीला मग ड्रॉप केलं कस्टमरला आणि मग कल्याणला. मग आंबिवलीवरून पण ट्रिप भेटत नव्हती आपल्याला, तर आपण डायरेक्ट घरी आलो. आणि आता मस्त निवांत आता जेवतो वगैरे, फ्रेश बिश होतो आणि मस्त निवांत झोपतो. तर मित्रांनो, काळजी घ्या तुम्ही देखील. तर भेटू आपण पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.